अध्यक्ष महोदय, आतापर्यंत फुटपाथवरती अनधिकृत बांधकामासंदर्भात चर्चा चालू आहे, परंतु अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास आणून देतो जी साऊथ आणि जी उत्तर मध्ये ज्या आता नवीन इमारती 2 मिनिटं थांबा ना, नवीन इमारती जे बांधकाम चालू आहे अध्यक्ष महोदय, बोला तुम्ही बोला, मी ऐकतोय, बोला। त्या ठिकाणी जो इमारत बांधतोय त्याप्रमाणे तो पाहिजे तसा आपल्याला स्लोप करून घेतोय गाड्या जाण्यासाठी। जो मधला वेळ असतो फुटपाथचा कुठे मोठा असतो तो कुठे निमुळता असतो, त्यामुळे फुटपाथवर चालणाऱ्या माणसांना त्याचा खूप त्रास होतो। कुठे वरून जाऊन खाली म्हणजे वयस्कर माणसांना अक्षरशः पडतात त्या फुटपाथवरती। तिथे अनधिकृत बांधकाम होत नाही, परंतु ज्या नवीन इमारती झाल्या त्या आपल्या सोयीप्रमाणे तिथे स्लोप करत असतात आणि खाली उतार करण्यासाठी करतात। तर आम्ही तक्रारी देऊन सुद्धा जी साऊथ आणि जी उत्तरमध्ये त्याच्यावरती कारवाई होत नाही। त्या संदर्भात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहेत, त्यांनी त्यावरती उपाययोजना करा। खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तो त्रास होतो चालताना। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या बाबतीमध्ये मी अगोदरच उत्तर दिले की आयुक्तांना निर्देश आपण दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जिथं जिथं अनधिकृत बांधकामं आहेत त्याची यादी बनवून फुटपाथवर असलेली बांधकामं ती सगळी यादी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू। जे नागरिकांच्या अधिकाराचं आहे हे अधिकार नागरिकांना मिळाले पाहिजे। या ठिकाणी मी एकच फक्त आपल्याला 2 फोटो दाखवतो। या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी आपल्या आमदारांनीच केलेली तक्रार आहे, पराग आळवणी, मगाशी त्यांचा 10 प्रश्न होता। तर इकडे पहिला अशी परिस्थिती होती आणि हे काढल्यानंतर बघा हे सगळे फुटपाथ सगळं दिसतं खाली, म्हणजे कारवाई करताय। काही ठिकाणी कारवाई राहिली असेल तर असेच करून टाकू कारवाई। आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, नाही बसून घ्या। अरे बाबा आता झालं, चला आता पुढे जाऊया आणि उत्तर दिलंय ना। एक लक्ष हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।